आजकाल सर्व स्त्रिया लिपस्टिक वापरतात. लिपस्टिकच्या वापरामुळे स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते. स्त्रियांच्या सुंदरतेत भर टाकणारी लिपस्टिकची कल्पना नेमकी आली कुठून? लिपस्टिकचा वापर कधी सुरू झाला याचा कधी विचार केला आहे का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहे. सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावण्याची संकल्पना जवळपास 5000 वर्षापासून सुरू झाली. सुमेरियन संस्कृतीतल्या स्त्री पुरुषांना आकर्षक दिसण्यासाठी ओठांना लिपस्टिक लावायला सुरुवात केली. त्यावेळी रंगासाठी ते रत्नांचा चुरा करून ओठांवर लावायचे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा देखील कीटक आणि मुंग्यांपासून तयार करण्यात आलेल्या लिपस्टिकचा वापर करायची. पण लिपस्टिकची क्रेज लोकांमध्ये एवढी होती की लिपस्टिकला बंदी घातली असली तरी स्त्रिया ओठांना लाल रंग यावा म्हणून ओठ रगडत होते. त्यामुळे त्यांच्या ओठांना इजा देखील व्हायची. ग्लिवरीन या फ्रेंच परफ्यूम कंपनीने पहिल्यांदा लिपस्टिक बाजारात आणली. लिपस्टिकची ट्यूब फिरवली की लिपस्टिकच्या आतील टोक बाहेर येतं. ही संकल्पना 1915 साली मौरिस लेवी या उद्योजकानं पहिल्यांदा मांडली. यानंतरच लिपस्टिकला स्त्रियांची पसंती मिळाली आणि लिपस्टिक वापरणं देखील सोपं झालं.